गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना, गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना। कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा, कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा। संवादातून जाणून घ्याया, जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद, गाव संवाद। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील। मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरू आहे, तशीच ती आपल्या धुळे शहरात देखील सुरू आहे, धुळे जिल्ह्यात सुरू आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही मतदान आहे त्याच्यामध्ये धुळ्याचा देखील नंबर आहे आणि 20 तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे। आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मी सुरुवातीलाच आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर सगळ्यांनी घराबाहेर पडून आधी मतदान केलं पाहिजे आणि मग नंतर आपली कामं केली पाहिजे, अशा प्रकारचं मी आवाहन आपल्याला करतो। आपण आता उडाणे गावामध्ये आहोत, आपण पाहतो की सगळे ग्रामस्थ इथं बसलेले आहेत। आपण या ग्रामस्थांसोबत चर्चा करणार आहोत की नक्की आपल्याला खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, खासदारांनी कुठली कामं केली पाहिजेत, गावाचे काय काय प्रश्न आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत, अशा प्रकारचे आपण एक या सगळ्या गावकऱ्यांकडून आपण त्यांचे जे काही मन आहे त्यांचे जाणून घेणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, इथं आमचे कलावंत आहेत सुभाष शिंदे, उडाण्याचे तर रहिवासी आहेत आणि सुभाष शिंदेनं सांगितलं आम्ही की आम्हाला आधी उडाणा गावामध्ये यायचं आहे आणि गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत आणि खासदारांकडे तुमची अपेक्षा आहे काय असणार आहे, काय कुठल्या प्रकारची कामं गावामध्ये राहिलेली आहेत। सुभाष शिंदे, मी तुमच्या सगळ्यांचं उडाणेकरांचं मी महाराष्ट्र चॅनलमध्ये स्वागत करतो आणि या लोकसभा निवडणुकीचं जे काही मतदान आपल्याकडे 20 तारखेला आहे आणि अनेक ठिकाणी अनेक मतदार प्रचार करत आहेत, तर खासदारांकडनं, नवीन येणाऱ्या खासदारांकडनं, निवडून येणाऱ्या खासदारांकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? नवीन निवडून येणाऱ्या खासदारांकडनं आमची एकच खरी अपेक्षा जी आहे, आमचं जे पाणी आहे की ज्याच्यावर खऱ्या अर्थाने आपला देश कृषीप्रधान आहे आणि त्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना मूलभूत काय हक्क आहे त्यांचा तर पाण्याचा आहे। अक्कलपाडा धरण हे शेतकऱ्यांसाठी बांधलं गेलं, परंतु BJP सरकारने काय केलं, या खासदारांनी काय केलं की मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आणि जे आमचं हक्काचं पाणी होतं ते पाईपलाईनद्वारे घेऊन गेलेत, त्याचा सर्वात आमचा मोठा रोष आहे। दुसरा, कांदा उत्पादक शेती, आशिया खंडातली सर्वात मोठी कांदा उत्पादक संघटना किंवा शेती करणारा वर्ग जो असेल तो इथून सुरुवात होते। त्या कांद्याचा आज काय, आता ऐन टायमाला त्यांनी निवडणूक बघून निर्यात ओपन केली, परंतु ओपन करून काय फायदा काय झाला? आज कांद्याला 13-14 रुपये भाव मिळतो, त्याच्या निर्यात शुल्क जे आहे त्यांनी निर्यात ते $550 जसं ठेवलं, त्याच्यावर परत 440% निर्यात शुल्क लागलं, म्हणजे 14 रुपये कांदा जातो आमचा, 12 रुपये कांदा जातो आणि त्याच्यावर मूल्य जे व्यापारी आहेत त्यांना 18 रुपये खर्च येतो। कसं काय कांद्याचे भाव वाढणार आहेत? आमचा जो तळतळा आहे तो यांना कधीही शेतकरी चुकूनही मतदान करणार नाही। जो आवाज आम्ही दिल्लीला आमचा शेतकऱ्यांचा आवाज म्हणून पाठवला, तो आवाजच बस काय, तोच फाटका आहे, म्हणून आम्हाला चांगला शेतकऱ्यांचे जे खऱ्या गरजा आहेत त्या पूर्ण करणाऱ्या लोकांना आम्ही सपोर्ट करतो आहे। आपण जे म्हणालात, आपण जे बोललात की पाण्याचा जो काय प्रश्न आहे, मुख्य पाणी जे काय आहे ते पाणी आमचं पळवण्यात आलं आहे, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालेलं नाही, म्हणजे काय कशा पद्धतीने काय म्हणणं आपलं? यावर्षी वरुणराजांनी देखील दांडी मारली, शेतकरी हवालदिल झालेला आहे। या देशामध्ये 10 वर्षापासून या तमाम भारतवासिया जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये सत्ता दिली, पण या देशाचा पंतप्रधान हा निष्क्रिय पंतप्रधान ठरलेला आहे। कृषी धोरण देखील त्यांना या देशाच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात आखता आलं नाही। जे शेतकऱ्यांना हवं आहे ते शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांना कुठलीही योजना शेतकऱ्यांपर्यंत त्यांना देता आली नाही आणि या देशाच्या 2 कोटी तरुणांना दर वर्षाला आम्ही नोकरी देऊ, या देशाच्या तरुणांना बेरोजगार करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांना, अमित शहा देशाचे केंद्रीय मंत्री जे तडीपार
आहेत, ज्यांच्यावर तडीपाराचा शिक्का आहे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, ते या देशाचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री आहेत. असं या देशाचं एक दुर्दैव आहे. म्हणून महाराष्ट्राला लागलेलं हे फडणवीस सरकारचं कीड हे या महाराष्ट्राला उमजू देत नाही. महाराष्ट्रात आलेले चांगले चांगले उद्योग हे गुजरातसारख्या राज्यामध्ये हे नरेंद्र मोदी अमित शहा जोडी पडून घेत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थानं हवालदिल झालेला आहे. तरुणांना रोजगार नाही, तरुण देखील हवालदिल झालेला आहे. यांनी 4 वर्षासाठी अग्निवीरची भरती काढली. मला सांगा, 19 वर्षाच्या तरुण जर भरतीमध्ये भरला गेला, 19, 20, 21, 22, 23 वर्षापर्यंत तो नोकरी करू शकतो. पण 23व्या वर्षापासून त्याला रिटायरमेंटचे पैसे भेटणार नाही, त्याला कुठला भेटणार नाही, तो पुन्हा बेरोजगार होणार आहे. म्हणजे ही जी भरती केलेली अग्निवीरची एकदम निष्क्रिय भरती केलेली आहे. या देशामध्ये तरुणांना बेरोजगारीपासून वंचित ठेवण्याचं काम आणि शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्याचं काम या देशाचा पंतप्रधान आणि या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचं गव्हर्नमेंट खऱ्या अर्थानं करतं आहे. म्हणून मी या तमाम मायबाप जनतेला सांगतो, जरी 4थ्या टप्प्या 5व्या टप्प्यामध्ये इलेक्शन आलं असेल, पण सर्व सुज्ञ जनता झालेले तरुणांना मी हात जोडून विनंती करतोय. मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी वर्गांना मी विनंती करतोय की येणाऱ्या 5व्या टप्प्यामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहिलेल्या जागा असतील लोकसभेच्या, त्या ठिकाणी आपण महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून त्या संसदमध्ये पाठवून या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीचं सरकार या देशामध्ये परिपक्वपणे आणण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण सर्व मिळून करूया. याच ठिकाणी मी खऱ्या अर्थाने हे सांगू इच्छितो. आपण म्हणताय की पाणी पळवलं, कांद्याचा प्रश्न फार मोठा आहे, नोकऱ्या नाही आहेत, बेरोजगार जे आहेत त्यांच्या हाताला काम नाही आहे. आपण मला सांगा, जो पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण काय बोलाल? त्या बाबतीत आपण काही खासदारांना निवेदन दिलं होतं? खासदार आपण भेटला होतात किंवा काय झालं होतं? खासदारांना 4 वेळा जाऊन भेटले लोक. खासदारांनी होच म्हटलं, पण जे पाणी आमचं नैसर्गिक पाणी जे होतं ते पण हिरावून घेतलं. आणि जे पाणी जे पाटाला जे जमीन ॲक्वायर करून घेऊन गेले ते पण हिरावून घेतलं आमच्याकडनं. पाटाचं पाणी जे काय ते ॲक्वायर केलं ते पाईप लाईनद्वारे नेल्यामुळे आमचं नुकसान झालं आहे. माझं असं म्हणणं आहे की मोदी सरकार म्हणतं आहे की यावेळेला आम्हाला 400 पार जागा पाहिजे. 400च्या वरती त्यांच्या जागा मिळणार असतील तर तुमचा आवाज कसं काय पोचणार आहे? तुम्ही जो काय खासदार निवडून देणार आहे तो खासदार तिथं काय तुमच्या व्यथा मांडणार आहे? खऱ्या अर्थाने जे धुळे ग्रामीणचे खासदार आहेत ते तर या ठिकाणी लोकसभेचे खासदार आहेत, ते या ठिकाणी कधी दिसलेच नाही. उडाण्यात एखादा आले आणि निघून गेले. ज्यावेळेस आमची जमीन, आमच्या आईवडिलांची जमीन या ठिकाणी ॲक्वायर झाली आणि एका हायवेला लागून लोखंडी पाईपलाईनने ते पाणी धुळ्याला नेण्यात आलं. धुळ्याला पाणी देणं आम्हाला अर्जंट होतं, परंतु ज्यावेळेस आमची जमीन जाते आणि पाणी हवेद्वारे उडवलं जातं आणि आम्हाला त्याचा लाभ मिळत नाही. जर आपण म्हटलो तर या ठिकाणी हा जो तरुण आहे या ठिकाणी बरकवट्याचं काम भाजप सरकार हे करत आहे. कारण की जेव्हा तरुणाचा बाप काँग्रेसच्या संस्थेमध्ये नोकरी करतो आणि तो तरुण विचारतो काँग्रेसने विकास काय केला, तर काँग्रेसने हा विकास केला की तुझ्या वडिलांना काँग्रेसच्या संस्थेमध्ये लावण्यात आलं, त्याने त्या ठिकाणी रोजीरोटी कमवली आणि त्या रोजीरोटीवर तुमचं उदरनिर्वाह झाला. आणि त्या ठिकाणी विकासाचं काम म्हटलं तर भाजप म्हणतं की काँग्रेसने काय केलं, तर काँग्रेसने मराठी शाळेपासून IIT कॉलेज असेल, शेतकऱ्यांसाठी सूतगिरणी असेल, कारखाने असतील, वैद्यकीय क्षेत्र असेल, हे सर्व काँग्रेसने केलं. आणि आजचा तरुण जो बरकटवाचं काम भाजपने केलं ते भाजप विचारतं, तो तरुण विचारतं की काँग्रेसने काय केलं. ज्या ठिकाणी तुम्ही शौचालयाला जातात ते शौचालयसुद्धा काँग्रेसने बांधलेलं आहे. ते मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल, सर्व विकासाचे काम काँग्रेसने केलं आहे. आणि आजचा तरुण जो बरकटलेला आहे त्याला जागेवर आणण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केले असेल. आपलं जे बहुमूल्य मत आहे ते काँग्रेसला देण्याचं काम करावं, पंजाला देण्याचं काम करावं, जेणेकरून जे विकास कामं राहिलेली आहेत ते अजून काँग्रेसने करावं अशी मी या ठिकाणी उडाणे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. आपण पाहतोय विद्यमान खासदारांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमचं जे काही हक्काचं पाणी ते पळवण्यात आलं आहे आणि अनेक प्रश्नांवरती लोक अतिशय पोटतिडकीने बोलताना आपल्याला दिसत आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष तर झालेलंच आहे, पण खासदार इकडे साधे फिरकले देखील नाहीत. 5 वर्षामध्ये खासदारांनी आमच्या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. आता मला तुम्ही सांगा, हे सगळं असताना की आपण काय सांगणार? काय आपल्याला वाटतं काय झालं पाहिजे? खासदारांकडून अपेक्षा काय आहेत? खासदारांकडनं आम्हाला मोठी अपेक्षा होती, कारण आमच्या 15-20 खेड्यांचे कमीत कमी 75,000 शेतकरी पाण्यामधून हवालदिल झालेले आहेत.
कारण ते जे अख्खाचं पाणी होतं आमचं अक्कलपाड्या धरणाचं ते 65% भरलं जातं, त्याच्यातनं 50% धुळं सिटीसाठी चाललं जातं. मग शेतकऱ्यांना पाणी कुठं भेटतं? जे हक्काचं पाणी होतं तेच त्यांनी पाईपलाईनद्वारे घेऊन गेले, त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना जे पाणी भेटत होतं तेच भेटत नाही. त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण नाराज आहे धुळे खासदारांवरती. आपण म्हणतोय की हे जे काही इकडचे एक 8-10 गावं आहेत, अनेक इकडची गावं आहेत, त्या गावांना पाणी 50 गावं इथली जी आहेत त्या 50 गावांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे इथले सगळे शेतकरी नाराज आहेत. आपण काय सांगाल, काय वाटतं आपल्याला? पाण्याचा जो काय प्रश्न आहे तो किती गंभीर आहे आणि कशा पद्धतीने तो खासदाराने सोडायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय? यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे अक्कलपाड्या सिंचनमध्ये पाणीचा पुरवठा कमी होता. योग्य वेळी ठिकठिकाणी आपले नदी नाले जे असतील ते भरलेले आहेत. आता गावोगावी काही पंचकृषीमध्ये टँकरांनी पाणी चालू आहे. ही समस्या कुठल्या तरी अंशामध्ये सोडली गेली पाहिजे, थोडी थोडी आणि समजदारी घेतली गेली पाहिजे, हे आपलं सरकारला सांगणं आहे. आमचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न जर आमचा सोडला तर आमचे अनेक प्रश्न सुटतील. आमचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, आमचा पिकांचा प्रश्न सुटेल. जर आम्हाला पाणी मिळालं तर पिकं आमचे चांगले येतील. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा इकडचा जो काही शेतकरी आहे तो सुजलाम सुफलाम होईल. काय वाटतं? BJPच्या बाबतीमध्ये प्रचंड रोष आहे, खासदार इकडे फिरकलेत नाही, अशा प्रकारचे आरोप ही लोक करतात. आपल्याला काय वाटतंय? अहो, थोडं आमदाराचं बी काम आहे, नुसतं खासदाराचं काम नाही. आमदारांनी बी सांगितलं पाहिजे की या खेड्यांना आम्हाला पाणी द्या असं काही. आणि पहिले जेवढे खासदार होते ना, एक बी काय म्हणताय हे लोक तर पहिले तर पाहिले बी नाही लोकांनी. येतं सुभाष भामरे दिसलं आहे, म्हणजे भामरे आहे बा. पहिले ते कोण आपले काय नाही रे थांबा ना, प्रतापदादा सोनवणे ते त्यांना तर पाहिलं बी नाही लोकांनी. हे काहीतरी चांगलं काम करतायत. तरी काय चांगलं काम करतायत? आता यांनी असं सांगितलं की आम्हाला पाणी मिळत नाही आहे, आमचं जे काही पाईपलाईन आहे ते पाणी ते पाईपलाईन नेण्यात आलं आणि आमच्या त्याच्यामुळे खूप नुकसान झालं आहे. काय सांगाल तुम्ही? अहो, याच्यावर आम्ही बी बोललो खासदारांची, पण ते म्हणाले की बुवा हे काम आहे ना आमदाराचं बी आहे बुवा, असं हे बोललो आम्ही त्या दिवशी त्यांना. तर ते म्हणे थोडं आमदाराचं बी काम आहे. आणि ते जेव्हा केलं बुवा, जेव्हा मंत्री तर रोहिदास पाटील होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ते पाणी तेवढं एक साठा जो आहे तो धुळे शहराला जाणारच आहे. त्यावेळी जो काही साठा आहे तो धुळे शहरासाठी राखीव ठेवण्यात येतो आणि तो साठा राखीव ठेवण्यात आल्यामुळे अशा प्रकारची पाईपलाईन करण्यात आली आहे. मला सांगा सुभाषजी, तुम्ही बोलते आपण सातत्याने, BJPचं असं म्हणणं आहे की आम्ही यावेळेला 400च्या पार आम्ही आमचे खासदार निवडून येऊ आणि तिथं कुठल्याही परिस्थितीत BJPचं सरकार बसेल आणि मोदीच पंतप्रधान होतील. अशा परिस्थितीमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? देशाच्या लोकसभेचे निवडणुका देशामध्ये लागलेल्या आहेत. 543 खासदारांचं त्या ठिकाणी संख्याबळ असतं आणि या देशामध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढते आहे. आणि त्यांनी 400 उमेदवार जर कुठं उभे केले असतील भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती, तर त्यांनी या भारतवासियांना, सर्व जनतेला दाखवावं, 140 कोटी जनतेला दाखवावं की तुम्ही 400 पारचा नारा घेऊन उतरलेला आहात. मग तुमचे 400 उमेदवार कुठं उभे केलेले आहेत? फक्त या देशाच्या जनतेला भूलतापा मारून चुत्या बनवण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकार करतंय. 400 पारचा नारा होणार नाही. यांचा नारा एकच आहे, देशाच्या जनतेला लुटून स्वतःच्या तुंबडी भरवण्याचं काम हे गुजराती लोक दोघं अमित शहा आणि नरेंद्र मोदीभाई करतायत. हे महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करत नाही आहे, हे फक्त गुजरातचा विकास करतंय. म्हणून या ठिकाणी निश्चितच बदल होणार आहे. आणि या धुळे जिल्हा लोकसभेचे खासदार, अक्कलपाड्याचं धरण हे 2013च्या पूर्वीच पूर्ण झालेलं होतं. ते धरण 65-70% भरलं जातं. धरणामधून धुळे शहराला पाणी द्यावं ही सर्व ग्रामीणच्या जनतेची पण इच्छा आहे, कारण की पिण्याचं पाणी त्यांच्यासाठी पण आरक्षित केलं गेलेलं आहे. पण जे शेतकऱ्यांचं पाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आरक्षित केलं जातं ते शेतकऱ्यांना यावर्षी एकही आवर्तन पाणी दिलं गेलं नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचा गिरीश महाजन हा जळगावचा असल्यामुळे अंमळनेर तालुक्याचा काही संबंध नाही या अक्कलपाड्या धरणामध्ये. या पांझरा नदीद्वारे 4 आवर्तन पाणी त्यांनी अंमळनेर तालुक्यासाठी सोडलं. पण धुळे ग्रामीणच्या जनतेला आम्ही 4-4 वेळेस पत्र व्यवहार केले,
5 नोव्हेंबर 5/11/2023 पासून आम्ही 4 वेळेस पत्रव्यवहार केले. जिल्हा परिषद सदस्य या गटाचे संग्राम आबा देखील आमच्यासोबत होते, ते भारतीय जनता पार्टीचे देखील असतील. पण त्यांची मागणी होती की या शेतकऱ्यांना उजवा कालवा असेल, डावा कालवा असेल, या शेतकऱ्यांना 1-1, 2-2 आवर्तन अक्कलपाडा धरणामधून पाणी दिलं पाहिजे. अशा पद्धतीची परिस्थिती शेतकऱ्यांची वाईट आहे. जर शेतकऱ्याला जगवावं लागेल, जगाचा पोशिंदा जर तुम्ही शेतकरी राजा म्हणत असाल तर शेतकऱ्याला निश्चित अक्कलपाड्यामधून पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि जे उजव्या कॅनलद्वारे हरण्यामाळ आणि नकाने तलाव भरला जायचा, तो अनिल गोटे असतील, राजू बाबा असतील यांच्या नेतृत्वाखाली, दाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे दोघं प्रकल्प भरले जायचे आणि धुळे शहरालाही पिण्याला पाणी भेटायचं आणि शेतकऱ्यांच्या शेतीलाही पाणी भेटायचं. म्हणून शेतकरी जगायचा आणि धुळेकर जनतेची ती पाण्याची ताण भागायची. पण यावेळेस या 138 कोटी रुपये मंजूर करून महानगरपालिकेचे त्याच्यावर 18 कोटी टक्केवारी घेऊन या सुभाष भामरेंनी लोणी टालूवरचं लोणी खाण्याचं काम देखील केलं आणि 25 कोटी रुपये देऊन सुभाष भामरेंनी परवा पत्रकार परिषदमध्ये आणि पेपरमध्ये सांगितलं की मी उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडे मागितली नव्हती, मला उमेदवारी स्वतःहून त्यांनी दिली. तू 25 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाताखाली आणि अमित शहांना दिले 25 कोटी रुपये. तुझी उमेदवारी तू मागली, तुझी उमेदवारी न होती. या ठिकाणी दिगावकर आणि आपल्या धरतीताई देवरे या आघाडीवर होत्या, पण तुला उमेदवारी मिळवण्यासाठी 25 कोटी रुपये दिले आणि विनाकारण जनतेमध्ये जाऊन काहीतरी किलबिलपणा करायचा आणि सहानुभूती निर्माण करायची. आता सुभाष भामरेबद्दल या लोकसभेमध्ये सहानुभूती राहिलेली नाही. निष्क्रिय ठरलेला खासदार आहे. यांनी 10 वर्षात देखील कुठले कामं केलेलं नाही. शेतकऱ्यांचं पाणी देखील पडवलं आणि गिरीश महाजन साहेब म्हणतो की पाणीवाले बाबा आहेत. हे पाणीवाले बाबा राहिलेले नाही, हे पाणी चोर बाबा झालेले आहेत. धुळे जिल्ह्याचं पाणी चोरून यांनी जळगाव जिल्ह्याला दिलं आणि धुळे लोकसभेच्या या ठिकाणी शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचं काम या खासदारांनी केलेलं आहे. हा खासदार निष्क्रिय ठरलेला आहे. म्हणून यावेळेस निश्चित धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताई बच्चाव नावाच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हे 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी माझ्या शेतकरी म्हणून मी या ठिकाणी गवाही देतोय. आपल्याला काय वाटतं, जे निवडून येणारे खासदार त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहेत आणि आपली काय भूमिका आहे? मी स्वतः धुळे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आहेत. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार शिवाजी नथू पाटील. आपण पाहतोय ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे जे काही उमेदवार आहेत शिवाजी पाटील, ते आपल्यासोबत आहेत. गावामध्ये आपण प्रतिक्रिया घेत असताना ते देखील आपल्याला दिसले. आपण त्यांची प्रतिक्रिया घेतोय. पाटील साहेब, आपण खासदारकीला उभे आहात, काय भूमिका घेऊन आपण उभे आहात? आजपर्यंत भारत देशामध्ये काँग्रेस सरकारने पूर्ण भारत देशाला लुटून खाल्लं. हे काँग्रेसचे सरकार आहे, लूटमार सरकार आहे, हे भ्रष्टाचारी सरकार आहे. काँग्रेस सरकार पूर्ण भ्रष्टाचार करून पूर्ण भारत देशाला खाऊन टाकलेलं आहे. परत 10 वर्षापासून हे नरेंद्र मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने हे भारत देशाला लुटून खाण्याचा प्रकार केलेला आहे. आजपर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. या केंद्र सरकारने, राष्ट्रवादी सरकारने, काँग्रेस सरकारने, BJP सरकारने भारत देशाला लुटून खाण्याचा प्रकार केलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही. आणि आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अक्कलपाडा धरणाचं जे पाणी आहे, हे अक्कलपाडा धरणाचं पाणी आपल्या शेतकऱ्यांच्या तोंडामधून पाणी हिसकून हे डॉक्टर सुभाष भामरे लोकसभे मतदारसंघाचे खासदार यांनी पाणी चोरून हे जळगाव येथे घेऊन गेलेले अंडरग्राऊंड पाणी घेऊन त्या बायपास करून पाणी घेऊन गेलेले. आपले जळगावचे पालकमंत्री म्हणतात पाणीदार खासदार, हे पाणीदार खासदार हे पाणी चोर खासदार आहेत. हे धुळे लोकसभा मतदारसंघ धुळेचे पालकमंत्री गिरीश महाजन हे म्हणतायत पाणीदार खासदार पाणी चोर खासदार आहेत. परत हे काँग्रेस सरकारने पूर्ण भारत देशाला लुटून खाण्याचा प्रकार केलेला आहे. आज आमची जनता हुशार झालेली आहे. दोन्ही सरकारला मतदान करणार नाही. त्यांना जागा दाखवली. मला एक सांगा, तुम्ही खासदार म्हणून आता उभे आहात, बरोबर आहे, तुम्ही स्वतःचा प्रचार करतायत, तुम्ही काय करणार आहात लोकांसाठी? आता तुम्हाला हे सगळे प्रश्न कळलेत. तुम्ही दोघं पक्षांना जबाबदार धरताय की त्यांनी काही विकास केला नाही. तुमचा कुठला पक्ष आहे, तुमच्या किती जागा निवडून येणार आहेत आणि तुम्ही काय लोकांसाठी करणार आहेत? महाराष्ट्र म्हणजे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आमचे 10 उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहे आमच्या साहेबांनी. आज जर आमचे 10 पैकी 10 जागा तर निवडून आले, जोपर्यंत आजपर्यंत 70 वर्षापासून कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने विकास केलेला नाही. जर विकास केलेला नाही, आम्ही जर निवडून आलो, मी धुळे लोकसभामध्ये अक्कलपाडा धरणाचं पाणी उंची वाढवून कान्याकोपऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम करेल. अक्कलपाडा धरणाचं पाणी
धुळे धुळे मतदारसंघामध्ये कान्याकोपऱ्यात पाणी आणू. तापी नदीतून पाटद्वारे पाणी प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करेल. तरुण युवकांचे रोजगाराचे जे प्रश्न असतील, आजपर्यंत केंद्र सरकारने 10 वर्षापासून 2 करोड तरुण युवकांना रोजगार देण्याचं काम सांगितलं होतं. त्यांनी खाली भूलथापा केल्या. आजपर्यंत 2 मुलं सुद्धा नोकरीला लागले नाही. जर आम्हाला जर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आणलं, आम्ही 2 करोड नाही, प्रत्येक कान्याकोपऱ्यात, प्रत्येक गावामध्ये कंपन्या स्थापन करून प्रत्येक तरुण युवकांना आम्ही रोजगार देण्याचे काम करेल. आपण पाहतोय उमेदवार आपल्यासोबत होते शिवाजी पाटील. त्यांनी देखील अतिशय पोटतिडकीने सांगितलं की मी जर निवडून आलो तर या गावासाठी मी अनेक कामं करेल आणि नोकऱ्या मी निर्माण करेल. आपल्याला काय वाटतं, काय झालं पाहिजे याच्यामध्ये आणि खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत, काय बोलतो आपण? हॅलो. आज केंद्र सरकारने 10 वर्षापासून फक्त भूलथापा दिल्या. इंदोर महामार्ग, रेल्वे आजपर्यंत कोणत्याही कानाकोपऱ्यात इंदोर महामार्ग आलेला नाही. जर मला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जर सर्व माता भगिनींनी, तरुण युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी जर मला निवडून आणलं, मी धुळे रेल्वे महामार्ग तात्काळ मोठमोठे इंजिनियर आणून तात्काळ तिथं बैठक घेऊन पार्लमेंटमध्ये मिटिंग घेऊन तात्काळ रेल्वे महामार्ग धावल्याशिवाय राहणार नाही. कुठले इंजिनियर तुम्ही? रेल्वेला कुठला इंजिनियर लागतो माहिती का तुम्हाला? हो, पार्लमेंटमध्ये आम्ही मिटिंगमध्ये सांगू, सर्व इंजिनियरांना बोलू, त्यांना आम्ही तिथं बैठक घेऊन आम्ही सांगू की तात्काळ आपल्या रेल्वे महामार्ग आपण तात्काळ घेऊन. ओके, हरकत नाही. काय तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे? तर या ठिकाणी काँग्रेसनेच विकास केलेला आहे. कुठले हे खासदार नवीन उभे राहणारे खासदार यांच्याकडनं विकास होणार नाही. जो पूर्वीपासून आज 65 वर्ष आणि या ठिकाणी जे 900 गौशे घाई करतायत त्यांच्याकडनं विकास होणार नाही. विकास हा काँग्रेसने केला आहे आणि काँग्रेसने विकास हा होईल. त्या ठिकाणी आपण म्हणतो भारतीय जनता पार्टी, पण मला वाटतं भारतीय जनता पार्टी नसून भारतीय काँग्रेस पार्टी झालेली आहे. कारण या ठिकाणी सर्व खासदार आमदार हे आयात झालेले आहेत. त्याविषयी पूर्वी या ठिकाणी जेव्हा विकास होईल, 400 पारचा नारा हा फक्त फुकट केलेला आहे. कारण की 400 पार होणार नाही, यांचं बहुमत येणार नाही, म्हणून 400 पारचा नारा जो काय आहे तो खोटा नारा, अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे. आपल्याला काय वाटतं, काय नवीन खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत? आणि 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 मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये प्रचंड आम्ही उत्सुक आहोत बोलायला एकदम. आणि खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत? मोदींनी 400 पारचा नारा दिलाय, काय खरंच पार होईल? मोदी साहेबांनी 400 पारचा नारा दिलेला आहे. 100% 400 पार होणार आहे. राम मंदिर केलं, 370 आठवलं. हा रोतडीचा डाव, दलाल लोक किती बी राहिले तर होणार नाही. मोदी आहे तो मुनकिंग आहे. 400 पार येणार आहे. या उडाणे गावात भारतीय जनता पार्टीला 70% मतं भेटतील, नाही भेटले तेव्हा बोला आम्हाला. सर्वीकडे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा सुभाष भामरे निवडून येणार आहेत. बाबा भामरेंचे एकदम अतिशय चांगले काम आहेत. सुलवाडे जामफळ सारखा प्रकल्प केलेला आहे. इंदूर मनमाड रेल्वेसाठी काम केलेले आहे. बाबा भामरेंचं एकदम चांगल्या प्रकारे काम आहे. इकडच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये 8च्या 8 जागा बीजेपीच्या येणार आहेत. धुळे ग्रामीण मध्ये जे सुभाष भामरेंनी अत्याचार केला शेतकऱ्यांवर, हा पाणी चोर खासदार याची लायकी सुद्धा नाही खेडेगावामध्ये. एक मिनिट. आपण पाहतोय की संपूर्ण ग्रामस्थ इथे जमलेले आहेत. संपूर्ण ग्रामस्थांची अतिशय संमिश्र मतं आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याच्या प्रश्नावरती सगळेजण अतिशय बोलत आहेत. मला सांगा, डॉक्टर सुभाष भामरेंच्या बाबतीमध्ये असा आरोप आहे की बाबा पाणी इकडचं पळवलेलं आहे, इकडं 5 वर्षामध्ये ते फिरकलं देखील नाही. त्याच्यावरती आपण काय सांगाल? तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत, पत्रकार आहेत. अक्कलपाडा धरणाचा GR काढा.
तिथं 18% पाणी धुळे शहरासाठी जेव्हापासनं धरण झालं तेव्हापासनं राखीव आहे ते पाणी. ते धुळे शहराला पाणी जाणारच होतं. तो काय आजपासून झालेला नाही, ते पाणी जाणारच होतं. आणि इथल्या स्थानिक आमदारांनी 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही फक्त अशी बदनामी करा, बाबा भामरेंची बदनामी होणार नाही. एवढा मोठा चांगला माणूस आहे, सर्जन माणूस आहे, निचारित्र्य संपन्न माणूस आहे. त्या माणसाने एवढा सुलवाडे जामफट गेला. आता 100% धरण होण्यासाठी 100 कोटी रुपये आणले आणि शेतकऱ्यांना पण तिथला मोबदला मिळणार आहे. म्हणून हे दोघं कालवे 12 महिने होतील हा बाबा भामरेंनी शब्द दिलेला आहे. ज्या लोकांना बीजेपीच्या काही लोकांना त्यांच्या पैशावर अंडरपॅन घालतात ते सुद्धा त्यांना होत नाहीये. असे पण काही लोक आहेत दल बदलू, जे लोक त्यांच्या जीवावर जगताय. मंदिराचे खाल्ले. एक मिनिट दोन मिनिटं बंद करा सर. 2 मिनिटं ऐकून घ्या सर. 2 मिनिटं माझं असं म्हणणं आहे. हा, मी तुमला केवढं नाही विचारलं, तुम्ही मागे पर्यंत तुम्ही ऐका. बीजेपीच्या सरकारने काय म्हटलं तर 80% धरण भरतं बा, असं बा कांग्रेस विषय असं आहे. हे धरण केला अक्कलपाडा दाजी साहेब ऐका, हे अक्कलपाडा धरण केलं रोहिदास दाजी साहेबांनी, बरोबर. हे धरण कशासाठी केलं तर शेतकऱ्यांना यांना काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. आमचंही म्हणणं होतं धुळे हे आपलं आहे, त्यांनाही पाणी पोचायला पाहिजे होतं. तो आत्तापर्यंत धुळ्याला पाणी कसं जात होतं, जम्मू कॅनल एक्सप्रेस कॅनलने, बरोबर. आम्हाला घेणं देणं होतं, चांगली गोष्ट होती, आमचं चांगलं मत होतं. आम्हाला हे पाणी ऐका सर कॅनलद्वारे जायला पाहिजे होतं. हा खासदार काल परवाचा आला 750 कोटीची डायरेक्ट पाईपलाईन घेऊन गेला. आज आमचे मायबाप ऐका, आज एकालाही कांदे नाही, शेतकऱ्यांना पाणी नाही, डोरांना पाणी नाही, प्यायला पाणी नाही. जर इतके आमचे जर हाल झाले असतील फक्त स्थानिक खासदारामुळे झालं, त्याच्यामुळे आम्ही विरोध करतो. आम्हाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. खासदारांनी आमचं अक्कलपाड्याचं पाणी इकडे आता जे विद्यमान खासदार आहेत ते प्रचार आले, त्यांचे किती सभा झाली, काय झालं? काहीच नाही. सभानी सुभानी त्यांचे एक दोन कार्य अध्यक्ष साहेब 1% ऐका ना, साहेब त्यांच्या एखादा असतात 5 एखादा काम देऊन देतात, एखादा कार्यकर्ता असतो तो एखादी कुठे गाडी घेऊन घेतो, कुक करतो, तेवढंच आहे, दुसरं काही नाही त्यांचं. हे काही काँग्रेस पक्षाचा आपण पाहतोय जे लोक इथं घोषणा देत आहे सर, ते लोक बीजेपी साठी प्रवेशसाठी गेट पर्यंत आलेले होते. ते लोक बीजेपीच्या गेट पर्यंत आलेले होते. याच्यासाठी हा दिनेश पुरावा आहे. जे लोक आज आरोड्या मारतात यांच्या अटी शर्ती बाबांनी मान्य केला नाही म्हणून यांचा प्रवेश थांबलेला आहे. हे बीजेपीत प्रवेश करणार होते. मी भगवंताच्या मंदिराच्या सामने बोलतोय सर. 1 मिनिट सर, 1 मिनिट बंद करा. त्यांची मुलाखत झाली तेव्हा घोषणा द्यायचा आणि आमची चालू होईल तेव्हा द्यायचं नाही. रोतडीचा डाव नाही खेळायचा. शांत बसायचं बिलकुल. रोतडीचा डाव नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आता हल्ली स्थानिक आमदारने जास्त मतं उडाण्यामधून मिळावं यासाठी 4-5 लोकांना नोकरीचे आश्वासन दिले. काही आमचे बीजेपीचे लोक फोडले आश्वासन पोटी. आमदार खोटं आश्वासन देतात. नाही पण बीजेपी माणसं फोडण्यात एकदम माहीर आहे. तुमचे माणसं कसं काय फोडले? तुमचे माणसं कसं काय फोडले? नोकरीला बळी पडले ना. आता मोदी साहेब जर आले समान नागरिक कायदा येईल आणि मेन विषय भारताची तिसरी अर्थव्यवस्था होईल. तिसरी अवस्था होईल. समान नागरिक कायदा म्हणजे काय तो केवढा विचारावा. समान नागरिक कायदा हा जो प्रकार आहे हा काँग्रेसवाल्यांचा रोतडीचा डाव आहे. यांच्या पायाखालची वाढू सरकून गेलेली आहे. यांची या ठिकाणी उडाण्यामधून मातंबर लोकांचा बीजेपीत प्रवेश झाला. नागरिक कायदा यांनी समान नागरिक कायद्याची व्याख्या सांगावी. विषय तेवढा. या पाकिस्तानवाल्यांना मदत करता यांचा झेंडा राहुल गांधी रॅलीमध्ये फिरवतो का पाकिस्तानात राहतो यांनी सांगावं. हे भारतात राहता गाव कुठे? उद्धव ठाकरे साहेब सारखा हिंदुत्ववादी म्हणणारा आपण पाहतोय की अतिशय सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहे. आणि डॉक्टर भामरेंच्या बाबतीमध्ये प्रचंड
रोष आहे आणि हा जो काही रोष आहे हा रोष हे गावकरी मतदारातून व्यक्त करणार आहेत आणि मतदानाच्या दिवशी नक्की ही जी काही लोक आहेत उडाण्याची लोक ही भामरेंच्या बाजूने आहेत आणि किती लोक बीजेपीच्या बाजूने आहेत ते येणाऱ्या मतदानाच्या दिवशीच कळणार आहे. आपण पुन्हा एका नवीन गावात जाणार आहोत आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. कितीक झाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा. संवादातून जाणून घ्याया. जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालितो साद. गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद.